विनय आणि नम्रतेचे झाड. एका सुंदर गावात सूर्य नावाचा एक लहान मुलगा राहत होता. सूर्य खूप हुशार होता, पण त्याच्यात थोडा अहंकार आणि गर्व होता. तो नेहमी आपल्या मित्रांना मी सर्वांपेक्षा हुशार आहे असे सांगत असे. एक दिवस सूर्य आपल्या मित्रांसोबत गावाबाहेरच्या जंगलात एक अद्भुत झाड बघायला गेला. ते झाड सोन्याच्या पानांनी भरलेले होते आणि त्यातून एक मधुर संगीत ऐकू येत होते. त्या झाडाबद्दल ऐकल्यावर सूर्य आपल्या मित्रांसोबत ते झाड बघायला निघाला. जंगलाच्या मध्यभागी त्यांना ते झाड दिसले. ते झाड खरोखरच सुंदर होते. सूर्य झाडाजवळ गेला आणि त्याची पाने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. पण त्याने पाने स्पर्श करताच त्याचे हात भाजले. सूर्य आश्चर्यचकित झाला. त्याच वेळी झाडातून एक दैवी आवाज ऐकू आला, "सूर्या, तू खूप हुशार असशील, पण तुझ्यामध्ये विनय आणि नम्रता नाही. विनय आणि नम्रतेशिवाय तुझे ज्ञान निरुपयोगी आहे." सूर्याला आपली चूक समजली. त्याने झाडाजवळ माफी मागितली. मग झाडाने त्याला विनय आणि नम्रतेचे महत्त्व समजावून सांगितले. विनय आणि नम्रता म्हणजे इतरांचा आदर करणे आणि स्वतःला कमी लेखणे. विनय आणि नम्रतेने आपण ज्ञान मिळवू शकतो आणि इतरांशी चांगले संबंध ठेवू शकतो असे झाड म्हणाले. सूर्याने झाडाचे बोलणे ऐकून आपले मन बदलले. त्याने आपल्या मित्रांची माफी मागितली आणि यापुढे अहंकार आणि गर्वाने वागणार नाही असे वचन दिले. तेव्हापासून सूर्य विनय आणि नम्रतेने जगू लागला. तो इतरांचा आदर करत असे आणि आपले ज्ञान इतरांसोबत वाटून घेत असे. त्यामुळे त्याने सर्वांचे प्रेम आणि आदर मिळवले. कथेचे तात्पर्य: विनय आणि नम्रता आपल्या जीवनात खूप महत्त्वाचे आहेत. विनय आणि नम्रतेने आपण ज्ञान मिळवू शकतो आणि इतरांशी चांगले संबंध ठेवू शकतो.